कधीही न झुकणारे मुख्यमंत्री संख्याबळ असूनही झुकले कसे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केलाय। मुख्यमंत्री दादागिरी सहन करतात कसे असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। पालकमंत्रीपदाच्या वादावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। तर आधी विधानसभेत विरोधी पक्षनेता होतोय का ते बघा आणि मग आमच्यावर बोला असं उत्तर शंभूराज देसाई यांनी दिलंय। आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे मुख्यमंत्री आम्हाला वाटत होते की कधी कोणासमोर झुकत नाहीत, मग ते जंगलाचा विषय असो किंवा कुठचाही विषय असो, जनतेचं पण ऐकत नाही, एका वेळी लाठीचार्ज केलं तरी चालेल पण जनतेचं ऐकायचं नाही किंवा कोणासमोर झुकायचं नाही, असे मुख्यमंत्री एवढे संख्याबळ ईव्हीएमने दिल्यानंतर देखील झुकतात कसे आणि दादागिरी सहन करतात कसे, हा एक प्रश्न आहे। तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दादागिरी सहन करण्याची गरज नाही त्यांना, पण त्यांनी आता सहन केलेली आहे। पहिलं पाऊल दादागिरी सहन करण्याचं टाकलेलं आहे आणि ह्या रुसवे फुगवे ही नाराजी कितपत चालू देणार आणि असं जर सरकार चालत असेल तर जनता कितपत जनतेची सेवा होणार हे जनतेने विचार करावा। आदित्य ठाकरे साहेबांना म्हणावं, तुमचा उबाटाचा विरोधी पक्ष नेता आधी होतोय का विधानसभेतला त्याच्यावरती बोला आणि मग आमच्या घरात डोकावून बघा। आमच्या घरात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। आज राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांपैकी 2 जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बद्दलची फक्त चर्चा आहे। बाकी सगळ्या ठिकाणी पालकमंत्री पद जाहीर झाली, सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं महायुतीमधल्या नेत्यांनी।